नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्या टॉप पासून सुंदर असा शॉर्ट टॉप कसा तयार करायचा ते अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहे। तर व्हिडिओ छोटासा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघू शकता हा लॉंग टॉप होता आणि वरच्या साईडला तो खराब झालेला होता। त्याच्यामुळे मी इथे बघू शकता खालचा जो आपला चांगला कपडा आहे त्याच्यावरती मी असा हा टी-शर्ट ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या उंचीनुसार असा 4 फोल्डमध्ये कपडा करून घेतला। आणि इथे शोल्डर 7 इंच टाकलेला आहे आणि मुंडा पण 7 इंच टाकलेला आहे। इथे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि कमरेला पण सेम तसंच घ्यायचं आहे। कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि या पद्धतीने कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मी मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला आणि त्याच्या आतमध्ये अर्धा इंचाचं मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा शेप दिला। तर इथे गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, 2.5 इंच, 3 इंच। तसेच गळा तुम्हाला जेवढा मोठा छोटा हवा असेल त्या साईजनुसार तुम्ही ठेवू शकता। आणि इथे मी अर्धा इंचावरती शोल्डर उतार देऊन घेतला आणि या पद्धतीने ड्रेस आहे तो मी कट करून घेतला। तर दोन्ही सोबतच पार्ट आपले इथे कट करून झालेले आहेत। तर इथे या साईडला मी दोन्ही पार्ट ओपन करून घेतले आणि आता याच्यातून आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट वेगळा करून घेऊया। तर इथे बघू शकता हा बॅक पार्ट आहे तो आपला थोडासा उंचीला जास्त आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे तो आपला थोडासा उंचीला कमी आलेला आहे। त्याच्यामुळे इथे मी पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला, पुढच्या भागाला बघू शकता आणि इथे गळ्याचं मार्किंग करून घेतलं। तर अगदी सोपी पद्धत आहे। आपल्याला वेस्ट इज द बेस्ट असा हा ऑप्शन आहे मैत्रिणींनो। जर तुमच्याकडे पण घरामध्ये असा कपडा शिल्लक असेल तर तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल असा टॉप आहे तो शॉर्ट टॉप स्टिच करू शकता। तर इथे बघा या पद्धतीने फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला कट करून झालेला आहे। इथे मी त्याचा गळा कट करून घेते। तर इथे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचं, स्टिचिंग पण अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे। तर इथे गळ्याचा जो कपडा शिल्लक आहे त्याचंच मी या पद्धतीने गळपट्टी काढून घेतलेली आहे गोलाकार शेपमध्ये आणि या पद्धतीने आपण ती लावून घेणार आहोत आणि आतल्या साईडला टर्न करून घेणार आहोत। तर दुसऱ्या पण पार्टची मी तशीच पट्टी आहे ती काढून घेतली। तर इथे बघा आता राहिलेले सर्व पार्ट मी तुम्हाला दाखवते। तर इथे लटकन आहे, तसेच आता बाही पण मी इथे कट करून घेते। तर संपूर्ण बाही मी ओपन करून घेतली आणि वरच्या साईडला जी शिलाई आहे ती पण इथे मी कट करून घेतली। तर आता याला आपण जॉईंट देणार आहोत। तर अगोदर दोन्ही स्लीव्ज आपण इथे कट करून घेऊयात। इथे थोडासा पण कपडा आपण वेस्ट जाऊ देणार नाही आहोत मैत्रिणींनो। तर इथे बघा इथे नॉड आहेत ते पण आपण यूज करणार आहोत आपण शॉर्ट टॉपसाठी। तर इथे बघा पुढच्या साईडला इथे पोटली बटन्स आहेत ते पण आपण लावून घेणार आहोत फ्रंट साईडला। तर ते पण मी कट करून घेतले, असे फोल्ड करून आपण पुढच्या भागाला लावून घेणार आहोत। तर आता जे राहिलेलं आहे त्याचा आपण आता बाहीसाठी जॉईंटचा कपडा आहे तो काढून घेऊया शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये। या पद्धतीने आपण चुन्या देत बलून स्लीव्ज तयार करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्लीव्ज आहे ते इथे कट करू शकता किंवा स्लीवलेस पण ठेवू शकता। तर इथे मी बलून स्लीव्ज कट करणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला कपडा जास्त लागतो म्हणून मी साईडला दोन्ही साईडला जॉईंट देऊन घेणार आहे। या पद्धतीने बघू शकता। तर या पद्धतीने आपली बाहीचे पण कटिंग करून झालेलं आहे आपलं। तर आता आपण स्टिचिंग कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने ते बघून घेऊया। इथे बघा मी सर्व पार्ट आहे ते कट करून घेतले। तर आता स्टेप बाय स्टेप आपण आता हा टॉप आहे तो स्टिच करायला घेऊया। तर इथे बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला इथे एक पार्ट आहे तो स्टिच करून दाखवते। तर इथे आपण गळपट्टी काढलेली होती त्याला या पद्धतीने मी सरळ बाजूवरती ठेवून घेतलं आणि या पद्धतीने गोल गळ्याच्या कडेने कट्स मारून ते आतल्या साईडला आपण टर्न करून घेणार आहोत। त्या अगोदर अर्धा इंचाचं मी आतल्या साईडला असं फोल्ड करून घेतलं आणि आता ती संपूर्ण पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करत टिप मारून घ्यायची आहे। उन्हाळ्यामध्ये घालायला अगदी कम्फर्टेबल असा मी इथे शॉर्ट टॉप तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो आणि स्टिच करून दाखवलेला आहे। इथे बघा आपण गोटपट्टी सॉरी इथे पोटली बटन्स आहे ते मी कट करून घेतलेले होते, त्याला मी कडेने टिप मारून घेतली जेणेकरून धागे दोरे निघणार नाहीत आणि या पद्धतीने मधोमध आता ते आपण लावून घेऊया। इथे मी पिन करून व्यवस्थित तो पोटली बटन्स आहे ते व्यवस्थित पॅक करून घेतले आणि कडेकडेने टिप मारून घेतली। या पद्धतीने आपला फ्रंट लुक दिसत आहे, बघू शकता खूप सुंदर लुक आलेला आहे। आणि इथे त्याच ड्रेसचं लटकन होतं मी ते या पद्धतीने तिथे अटॅच करून घेतलं। तर बघू शकता खूप सुंदर आपला फ्रंट पार्ट इथे तयार झालेला आहे। सेम त्याच पद्धतीने मी गळपट्टी लावून दुसरा बॅक पार्ट आहे तो पण तयार करून घेतला आणि त्याचे दोन्ही शोल्डर या पद्धतीने सिंपल आता जोडून घेतलेला आहे। बघू शकता या पद्धतीने दिसत आहे। तर आता आपण बाहीला जॉईंट कसा द्यायचा ते बघूया। तर एक जॉईंट कसा लावत आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी
जॉईंट आहे तो बाहीचा देऊन घेतला. खालच्या साईडला जे एक्स्ट्रा आहे ते मी कट केलं आणि इथे बघा मधोमध बाही मी ठेवून व्यवस्थित फ्रंट पार्ट जो आहे तिथे मी मध्यातून जोडायला सुरुवात करत आहे, बघू शकता. तर इथे जेवढ्या आपल्या प्लेट्स येतील तेवढ्या प्लेट्स टाकायच्या आहेत या पद्धतीने. आणि इकडे पुढच्या साईडला पण लक्ष ठेवायचं आहे आपली बाही व्यवस्थित पुरत आहे का नाही. तर या पद्धतीने मी बाही आहे ती जोडून घेतली, बघू शकता. अगदी सिंपल बाही आपली आहे आणि ते खालच्या साईडला पण मी थोड्याशा प्लेट्स देऊन घेणार आहे, म्हणजे आपले बलून स्लीवचा लुक येईल आपल्या ड्रेसला. तर इथे बघा खालच्या साईडला अगोदर मी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कटिंग करून घेतलं आणि नंतर मग छोटे छोटे इथे प्लेट्स देऊन घेतलेले आहेत मधोमध. इथे वाटलं तर तुम्ही दुसरी पट्टी लावून ते आतल्या साईडला फोल्ड करू शकता, पण मी ते डायरेक्ट फोल्ड केलेलं आहे, बघू शकता या पद्धतीने. सेम याच पद्धतीने दुसरी पण स्लीव्ज मी तयार करून घेतली मैत्रिणींनो. तर याचा आता आपण मी तुम्हाला फिटिंग करून दाखवते. बघू शकता या पद्धतीने आपला टॉप आहे तो रेडी झालेला आहे. तर आता मी याचं फिटिंग करून घेते. अगोदर आपल्याला छातीचा इथे निम्मा टाकायचा आहे, तसेच कमरेचा पण निम्मा टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने त्याचं मार्किंग करून घेतलं मी. तुमची जेवढी छाती असेल त्याचा निम्मा टाकायचा आहे. जिथे मी शिलाई मार्जिन थोडंसं जास्त घेतलेलं आहे. या पद्धतीने बघू शकता. मी नंतर ते कट करून घेणार आहे आणि ते स्लीवच्या इथे दंडघेर टाकून स्लीवच्या इथे पण मी मार्किंग करून त्याच्यावरती आता टिप मारून घेते. मुंड्याच्या इथे पण मी मार्किंग करून घेतलं, व्यवस्थित चेक केलं आणि इथे मी आतल्या साईडला नॉड लावणार आहे. या पद्धतीने बघू शकता नॉड लावून घेतलं कमरेच्या इथे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण मी आता ते फिटिंग करून घेते आणि एक्स्ट्राचे जे शिलाई मार्जिन आहे तिथे मी कट्स मारून घेतले. आपला हा अगदी सुंदर असा परफेक्ट फिटिंग करून टॉप तयार झालेला आहे. इथे खालच्या साईडला पण मी व्यवस्थित बॉटमच्या साईडला डबल व्यवस्थित टिप मारून घेत आहे. या पद्धतीने आता आपला फायनल लुक दिसत आहे टॉपचा, बघू शकता. अगदी सुंदर झालेला होता मैत्रिणींनो, बघू शकता याचा फायनल लुक. आणि ते अप अँड डाऊन आपण इथे टॉप केलेला आहे, म्हणजे पुढच्या साईडला कमी आणि पाठीमागच्या साईडला थोडासा जास्त टॉप घेतलेला आहे, म्हणजे घातल्यावर पण तो अगदी कम्फर्टेबल बसतो. आणि पाठीमागच्या साईडला असे नॉड लावलेले आहेत. तर अगदी कमीत कमी कपड्यामध्ये, घरात असलेल्या शिल्लक कपड्यामध्ये तुम्ही असा सुंदर टॉप आहे तो स्टिच करू शकता. तर इथे मी तुम्हाला हा टॉप आहे तो व्यवस्थित घालून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर याचा फायनल लुक बघू शकता. या पद्धतीने टॉप दिसत होता मैत्रिणींनो. खूप सुंदर फिटिंगला पण बसलेला होता, बघू शकता. आणि बाही पण खूप छान झालेली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.